नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी रसरशीत असं लिंबाचं लोणचं बनवणार आहे, जे झटपट बनतं आणि चवीलाही खूप छान लागतं। तर यासाठी मी साधारण 15 लिंब घेतलेली आहेत, जी धुवून कोरडी करून घेतलेली आहेत। लिंब निवडताना पातळ सालीची लिंब निवडायची आहेत। तर या ठिकाणी मी आता ती कट करून घेणार आहे। साधारण 8 भाग या लिंबाचे मी केलेले आहेत। तर असेच बाकीचे लिंबसुद्धा मी कट करून घेणार आहे। लिंबू कट करून घेतल्यानंतर त्याच्या आतमधल्या बिया आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून कडवटपणा राहणार नाही। लिंब कट करून घेतल्यानंतर आता मी या ठिकाणी छोटी कढई घेतलेली आहे, जी लो फ्लेमवर ठेवलेली आहे। त्याच्यात मी 2 चमचे तेल घालत आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे मेथ्या घालत आहे। या मेथ्या थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत मी परतून घेणार आहे। तर हा तांबूस रंग आलेला आहे, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता या मेथ्या मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे। तर या मेथ्या मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। त्याची बारीक पेस्ट करायची नाही, जाडसरच मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। या ठिकाणी मी जे लिंबाच्या फोडी कट करून घेतल्या आहेत, तर यामध्ये आता मी अर्धी वाटी लाल तिखट घालत आहे। त्यामध्ये पाव वाटी मीठ घालत आहे। 1 चमचा हळद मी घालत आहे आणि ज्या मेथ्या मी साधारण अशा मिक्सरमधून जाडसर अशा बारीक करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये मी घालत आहे आणि यामध्ये आता पाव चमचा हिंग मी घालत आहे। सोबत पाव वाटी गूळसुद्धा मी घालत आहे। तर आता हे थोडंसं मी मिक्स करून घेत आहे आणि आता या ठिकाणी पाव वाटी पिठी साखरसुद्धा मी घालत आहे। ती सुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी ती हलवून घेतलेली आहे। रसरशीत असं लिंबाचं लोणचं तयार आहे, जे बनवायलाही सोपं आहे, बनतंही झटपट आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं। आता हे मी हवाबंद अशा बरणीमध्ये काढून घेत आहे, जी मी धुवून कोरडी करून घेतलेली आहे, जेणेकरून ते खराब होणार नाही। तर चवीला अप्रतिम लागणारं आणि झटपट बनणारं असं हे लिंबाचं लोणचं जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।